आपलं नाव नमस्कार, माझं नाव राजवीर पाटील. आणि पहिल्या पहिली पशीमध्ये तुमचं काय कॅरेक्टर होतं? या फिल्ममध्ये माझं गौरव काळे नावाचं कॅरेक्टर होतं. आणि फिल्म कशी काय मिळाली तुम्हाला, म्हणजे कसं काय ठरलं या फिल्मचं बनवणं सुरुवात? ॲक्च्युली आमच्या टीममधले श्रीकांत ढवळे म्हणून आहेत. त्यांच्याकडं बेसिक्स कन्सेप्ट होता या फिल्मबद्दल, आणि या स्टोरीला मग सुमित सरांनी, जे डिरेक्टर आहेत या फिल्मचे, त्यांनी डेव्हलप केलं. असं करून हा प्लॉट ठरला आणि आम्ही शूटिंग स्टार्ट केलं. काय एक्सपिरियन्स होता, काय? एक्सपिरियन्स खूप छान होता. इनफॅक्ट यात मजेशीर गोष्ट अशी आहे की ही फिल्म बनायला जवळजवळ 4 वर्ष लागली. म्हणजे याचं शूट चालू केलं तो 2019 साली, आणि मध्ये कोरोना पिरियडमुळे थोडा गॅप पडला. मग परत आम्ही 2022मध्ये जरा स्टार्ट केलं. तर पहिले काही आम्ही पार्ट शूट केले होते, सबवे हॉटेलमध्ये शूट केले होते. तेव्हा मग थोडंसं मी सरांना असिस्ट पण केलं होतं, सुमित सरांना, आणि थोडंसं मेकअपचंही काम मी त्यात केलं होतं. श्रीकांत ढवळेंना मेकअप वगैरे केला होता. तर असं एक ओव्हरऑल छान एक्सपिरियन्स होता, म्हणजे मजेशीर होतं, खूप छान होतं, मजा आली होती फिल्मच्या. फिल्म बनवताना काय काय अडचणी आल्या? अडचणीचं विशेष नव्हत्या आल्या, पण होत्या. म्हणजे जसं की लोकेशनची परमिशन. आता आम्ही त्या फिल्ममध्ये सबवे हॉटेल कॅफेटेरिया दाखवलेलं आहे, त्यांचे परमिशन्स घेणे, मग तिथं परत टाईम लिमिटचा प्रॉब्लेम होता आम्हाला. तर तेवढ्या टाईममध्ये आम्हाला पटापट शूट संपवायचं होतं. आणि विशेष म्हणजे यामध्ये जी आम्ही ॲक्ट्रेस घेतलेली आहे, शालिनी नावाची, तर ती टोटली नॉन ॲक्ट्रेस होती. तिच्याकडनं ॲक्टिंग करून घेणं, तिच्याकडून, कारण तिने कधीच कॅमेरा फेस नव्हता केला, पण त्यातसुद्धा तिने इतका परफॉर्मन्स चांगला दिला आहे की ती फिल्म लास्टला आम्ही जेव्हा आता कंप्लीट झाल्यावर बघितली, तर कुठेही असं वाटत नाही की शालिनी त्यात नॉन ॲक्ट्रेस आहे. तिने अगदी प्रोफेशनल ॲक्ट्रेससारखं काम केलं. पहिल्यांदा जेव्हा आपल्याला स्क्रिप्ट मिळाली आणि आता फायनल आउटपुट बघताय, तर कसं वाटतंय फिल्म? फायनल आउटपुट कसं आलं? खूप म्हणजे अनएक्सपेक्टेड आउटपुट निघाला हा. म्हणजे जेव्हा फिल्मचं शूट आमचं चाललं होतं, त्यावेळेला काहीच आयडिया नव्हती की ही फिल्म फायनलला कशी दिसेल, किंवा जेव्हा रिलीज होईल तेव्हा कसं असेल. पण ती फिल्म मी बघितल्यानंतर माझा पहिला कॉल सुमित सरांना गेला होता, आणि बाकीच्या आर्टिस्ट लोकांनाही मी मेसेज केला होता. खूप सगळ्यांचं काम इतकं मस्त झालेलं आहे, आणि एक रिच क्वालिटी आली फिल्ममध्ये. त्यात जो हे आहे, म्हणजे एक जो इमोशनचा एक जो मिक्सचर दाखवलेला आहे, इमोशन, सॅड आणि ह्युमर, कॉमिक, हे इतकं वेल बॅलन्स्ड आहे की ॲक्च्युली फिल्म बघायला मजा येते. आणि मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट केलं की फिल्म ही तुम्ही जरूर पहा. कुठं बघायला मिळाली फिल्म? ही फिल्म तुम्हाला आमच्या OTT प्लॅटफॉर्म 5 सिनेमावरती नक्की बघायला मिळेल, ज्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या नंतर मिळेलच.